नमस्कार मित्रांनो, आज आपण पशु किसान क्रेडिट कार्ड याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्हाला पशुपालनाचा व्यवसाय करण्यासाठी लोन मिळते। पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1,60,000 रुपयापर्यंतचे कर्ज बिना गॅरंटीचे मिळत असते, त्यावर व्याज नसते। या कार्डवर तुम्हाला जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंतचे लोन मिळते। जर तुम्हाला पशुपालन गाय म्हैस पालनाचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयाचे कर्ज अगदी सहज मिळू शकते। पशु किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे आहे, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोण कोण पात्र आहेत, तसेच पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी कागदपत्रे काय लागतील, तसेच जर पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्ही 3 लाख रुपये लोन घेतले तर तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल, याच्यात तुम्हाला किती सबसिडी मिळणार आहे, तसेच पशु किसान क्रेडिट कार्ड हे जे आहे, ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड आहे त्याच प्रकारे पशु किसान क्रेडिट कार्ड सुद्धा आहे। जे शेतकरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करू इच्छिता त्यांच्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड ही योजना काढण्यात आली आहे। या कार्डवर शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 लाख रुपयापर्यंतचे लोन अगदी सहज मिळते। बरेच शेतकरी सावकारांकडून जास्त व्याजदराने पैसे काढतात आणि खूप अडचणीमध्ये सापडतात। त्यासाठी सरकारकडून अगदी कमी व्याजदराने शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पशु किसान क्रेडिट कार्ड काढले आहे। सरकारचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे ते वाढावे, शेतीला जोडधंदा मिळावा व पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट व्हावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। या कार्डवर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते आणि बिना सिक्युरिटीचे तुम्हाला कर्ज मिळून जाते। तर मग पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी पात्रता काय, हे कार्ड कोण कोण बनवू शकते, तसेच हे कार्ड बनवण्याचे फायदे काय, या ठिकाणी अर्ज कुठे करावा, अर्ज कशा प्रकारे करावा, याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। या ठिकाणी पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आणि पशुपालकांची जनावरे आजारी पडल्यास गरीब पशुपालकांना पैशाच्या अभावामुळे त्यांच्यावर उपचार करता येत नाही। अशा परिस्थितीत पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाते। शेतकऱ्यांना पशुपालनास प्रोत्साहन मिळावे यासाठी पशुपालक क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे। पशुसंवर्धन आणि देशातील पशुधनाची स्थिती सुधारणे हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे। मग पशुपालक किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, तर या योजनेचा लाभ हा देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना घेता येतो। ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन कमी आहे, ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही, यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। मग पशुपालक क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत, तर पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याला प्रति गाय 40,000 रुपये देण्यात येईल। तसेच म्हशीचे पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यास पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत प्रत्येक म्हशीसाठी 60,000 रुपये देण्यात येईल। जर पशुपालक शेतकऱ्याने शेळी पालन करत असेल तर त्याला प्रति शेळी 4,000 रुपये देण्यात येतील। पशुपालक योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यास केंद्र शासनाकडून 1,60,000 रुपये पर्यंतचा निधी मिळू शकतो। तसेच पशु शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत किती कर्ज मिळेल, जर पशुधन मालकाकडे गायी असतील तर तो प्रत्येक गायीसाठी 40,783 पर्यंत प्रति गाय कर्ज घेऊ शकतो। पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जे कर्ज बँकेच्या आर्थिक मापदंडानुसार शेतकऱ्यांना हप्त्यांमध्ये दिले जाते, हे कर्ज 6 हप्त्यांमध्ये दिले जातात, म्हणजे 6,797 दरमहा बँकेकडून दिले जाते। जर कोणत्याही कारणास्तव एखाद्या महिन्याचा हप्ता पशुपालक शेतकऱ्याला मिळू शकला नाही तर त्याला पुढच्या महिन्यात शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत हप्ता मिळेल। पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जी काही लोन रक्कम मिळते ती पशुपालक शेतकऱ्याला त्याच्या पुढील वर्षी 4% व्याजदरासह परत करावी लागेल। शेतकऱ्याला पहिल्या हप्त्याची रक्कम मिळते तेव्हापासून कर्ज परतफेडीचा कालावधी 1 वर्षाचा सुरू होतो। मग पशुपालक क्रेडिट कार्डसाठी अर्ज कुठे करायचा, तर मग पशुपालक क्रेडिट कार्डसाठी
बँकेतून क्रेडिट कार्डची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो। यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाईन बँकेमार्फत पशुपालक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा लागेल। म्हणजे बँकेमार्फतच आपल्याला हे पशुपालक क्रेडिट कार्ड मिळेल। आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, फोटो, पशूंचे हेल्थ सर्टिफिकेट, पशूंचा विमा हे आवश्यक कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। मग त्यासोबतच आपण अर्ज कसा व कुठे करायचा, तर पशु शेतकरी क्रेडिट कार्डसाठी ऑफलाईन बँकेमार्फत अर्ज करू शकता। यासाठी त्यांना बँकेत जाऊन पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी एक फॉर्म घ्यावा लागेल। KYC ची कागदपत्रे फॉर्म मध्ये भरावी लागतील। KYC डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्डचा वापर अनिवार्य आहे। मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड सारखी कागदपत्रे ही जाताना सोबत ठेवावीत। मग कोणकोणत्या बँकामार्फत तुम्हाला हे कार्ड बनवता येऊ शकते, तर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, सेंट्रल बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक आहे। मग कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा लागेल, तर सर्वात आधी तुम्हाला बँकेत जावे लागेल, अर्ज घ्यायचा आहे, पूर्ण व्यवस्थित भरा, बँक कर्मचारी यांची मदत घ्या। अर्ज पूर्ण भरून झाल्यावर कागदपत्रे जोडा आणि बँकेत जमा करा। 10-15 दिवसात कार्ड तुम्हाला मिळून जाईल। 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकते। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही ह्या किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा फायदा मिळू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि परत भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।